हॅलो डिअर स्टुडंट्स, लास्ट क्वेश्चन ऑफ युअर DPP क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपल्याला विचारला आहे. एक आपल्याला इथे फिल इन द ब्लँक्स टाईप क्वेश्चन दिसत आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे. ब्लँक्समध्ये दिलं आहे 1 2 3 4 आणि हे काय असणार आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे. ठीक आहे, तर इथे जर आपण बघितलं तर थोडं इथे 1 2 3 4 झाला आहे. ठीक आहे, बट इथे ABCD दिला आहे, तर आपण त्याला अकॉर्डिंगली लेबल करूया. ओके, तर इथे आपण लिहूया A B. इन्स्टेड ऑफ 2 वी विल राईट हिअर B. इथे येणार आहे C आणि इथे आपल्याला टाकायचं आहे D. तर आपण फाइंड करूया काय दिलं आहे. सो थोरॅसिक चेंबर इज, आपल्याला सेंटेन्स दिला आहे, थोरॅसिक चेंबर इज डॉर्सली फॉर्म्ड डॉर्सली बाय डॅश. ओके, थोरॅसिक चेंबरच्या डॉर्सल साईडला. आता पहिल्यांदा तर सपोज फॉर एक्झाम्पल इफ वी टेक दिस ॲज ह्युमन बॉडी. ओके, तर बॅक साईड जी आहे त्याला आपण म्हणणार आहे डॉर्सल साईड. ओके, फ्रंट साईड जी आहे दॅट इज हिअर, दिस इज कॉल्ड ॲज दी वेंट्रल साईड. ओके, वर जे असतं आणि खाली जे असतं अशा प्रकारे आपल्याला विचारू शकतात. बट सध्या आपल्याला काय विचारलं आहे, डॉर्सल वेंट्रल. तर डॉर्सलमध्ये काय विचारलं आहे, व्हॉट इज डॉर्सली प्रेझेंट. तर इथे असणार आहे आपला स्पायनल कॉर्ड किंवा त्याच्या सराउंडिंग काय असतं, वर्टिब्रा. सो इट वुड बी वर्टिब्रल कॉलम. ए असणार आहे वर्टिब्रल कॉलम. ओके, वेंट्रली बाय डॅश. वेंट्रली काय असतं, इथून येतात अशा रिब्स आणि रिब्स येऊन अटॅच होतात. इथे समोर एक बोन असतो अशा प्रकारे. ठीक आहे, जो की अशा प्रकारे काहीसा दिसतो टायच्या शेपचा. ओके, त्याला आपण म्हणतो दी स्टर्नम. ओके, सो B विल बी स्टर्नम. ते मी इथे लिहिते किंवा आपण इथेच लिहूया, स्टर्नम इज B. ठीक आहे, देन लॅटरली म्हटलं आहे. लॅटरली म्हणजे काय, आता साईडला. इथे हात आहेत आपले, हे झालं साईडला. ओके, सो लॅटरली दोन्ही बाजूने काय असणार आहेत लंग्सच्या, हे आपण इथे ड्रॉ केलं आहे. इकडून आल्या अशा रिब्स, दुसऱ्या बाजूने पण राईट साईडने पण काय असणार आहेत रिब्स. सो लॅटरली विल बी रिब्स विच इज C. ठीक आहे, आणि लास्ट दिला आहे ऑन द लोअर साईड बाय अ डोम शेप्ड डॅश. जे की आपण एका मागच्या पण क्वेश्चनमध्ये बघितलं. इथे अशा प्रकारे डोम शेपचा काय असतो, डोम शेपचा असतो डायफ्रॅम. ओके, सो डायफ्रॅम विल बी ऑप्शन D. सो करेक्ट आन्सर वुड बी ऑप्शन A दिला आहे वर्टिब्रल कॉलम. ओके, स्टर्नम B, त्यानंतर दिला आहे रिब्स C, डायफ्रॅम D. अरे पहिलाच तर ऑप्शन करेक्ट दिसत आहे. सो करेक्ट आन्सर आहे इथे ऑप्शन 1. दिस इज द करेक्ट आन्सर. I hope it is clear to you. All the best and keep learning with PW. Thank you.